घटना घडलेली होती साताऱ्यापासून जवळच असलेल्या श्रीनगरमध्ये। या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात शासकीय मेडिकल कॉलेजचं काम चालू आहे। या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेवर एका अज्ञात घेऊन हमला केला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या गळ्यातली जे काही सोन्याची चेन होती ते हिसकावून घेऊन गेलं। अशी घटना घडणे अत्यंत दुःखद घटना आहे। शांत झालेला श्रीनगर पुन्हा डोकं वरती काढतंय का अशी संभावना व्यक्त होते। या ठिकाणी या परिसरामध्ये वातावरण आहे आणि आपल्यासोबत त्या महिला आहेत त्यांच्यावर हा प्रसंग घेतलेला आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमकं काय सकाळी काय घडलेलं होतं आणि पोलीस प्रशासनाकडून त्यांना नेमकी काय एक सातारकर एक महिला म्हणून काय अपेक्षा आहे, काय सांगाल सकाळी काय घडलं होतं? आम्ही नेहमीप्रमाणे चालत आलो इकडे, तर अचानक आम्हाला काही कळलं नाही। गाडी येऊन थांबवली त्यांनी जवळ आणि हातातला सुरा दाखवून गळ्यातलं नेलं। तुम्ही या मार्गाला नेहमी म्हणजे नेहमी नाही येत, आम्ही कधीतरी येतो। कधीतरी म्हणजे ह्या ठिकाणी पूर्वी तो जी काही व्यक्ती होती त्याने तुमच्या आजूबाजूला असं चक्र मारून गेला होता, पाहिलं होतं तुम्हाला आणि नंतर आला असं काय घडलं होतं? नाही, एवढं काही लक्ष दिलं नाही आम्ही। अचानक सगळे घडले? अचानक घडलंय। आपण राहिला याच परिसरामध्ये? हो। एकंदरीत ही घटना जी घडलेली या घटनेवर पोलीस प्रशासनाकडनं आता चौकशी चालू आहे, आरोपी कुठं आहे ते शोध चालू। तुमची नेमकी पोलिसांकडनं एक महिला म्हणून, एक रहिवासी म्हणून, एक सातारकर म्हणून काय अपेक्षा? काय सांगाल ते? घाबरू नका, जे घडले काय तुम्हाला पोलिसांकडनं काय अपेक्षा? एकंदरीतच या ताई खूप घाबरलेल्या आहेत। सकाळी घडलेला प्रसंग अद्यापही त्यांच्या अंगावर आत्ताही थरकाप त्यांच्या अंगावर आपल्याला पाहायला मिळते। घटना दुःखद आहे। आपण साताऱ्यामध्ये पाहतोय, सातारा शहर विभाग असेल दे किंवा शाहूपुरी पोलीस विभाग असेल दे, या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना ह्या कंटिन्यू घडत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये भीती आहे। सातारा पोलिसांना आव्हान आहे की सातारा पोलिसांनी या अशा ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी